नमस्कार, मी प्रदीप केळुसकर. प्रदीप केळुसकर या यूट्यूब चॅनलवर तुमचं सहर्ष स्वागत. तर आज आपण ऐकूया पांडू या कथेचा उर्वरित भाग. वाचक हो, तुम्ही पांडू ही माझी कथा याआधी ऐकली आहे. ही कथा संपल्यानंतर अनेक वाचकांचा मला फोन आलेले होते की या कथेचा पुढचा भाग लिहा. आणि पांडू अचानक घर बंद करून दाराला कुलूप करून निघून गेला. तो कुठे गेला हे कळावे म्हणून त्याचा पुढचा भाग लिहा. म्हणून तुमच्या सर्वांच्या सूचनेवरून मी पांडू या कथेचा हा उर्वरित भाग आता आपल्या समोर सादर करीत आहे. एक सूचना, या कथेतील सर्व पात्र व प्रसंग संपूर्णतः काल्पनिक आहेत. कोणत्याही सत्य घटनेशी तसे जीवित किंवा मृत व्यक्तीशी संदर्भ आढळल्यास तो निव्वळ योगायोग समजावा. माझी आपल्याला विनंती आहे, ज्याने कोणी पांडूची गोष्ट ही माझी कथा ऐकली नसेल त्याने माझ्या यूट्यूबवर जाऊन पांडूची गोष्ट ही कथा ऐका. आणि त्यानंतर आता ऐकूया पांडू या कथेचा उर्वरित भाग. पांडू पिशवीत 2-3 कपडे घालून घराला कुलूप लावून गेला. कुठे गेला कोणालाच माहीत नाही. कोण म्हणे तो गोव्याला गेला, कोण म्हणे अक्कलकोटला गेला, कोण म्हणे त्याने जीव दिला. मध्ये 2 वर्षे गेली आणि अचानक बांध्याच्या नंदू केमिस्टचा फोन आला. कळलं काय, तुमचा मित्र घरी आलाय अशी बातमी कळली. यावेळी एकटा नाही, अहो नवीन बायको आहे सोबत, तुम्ही ताबडतोब या. माझ्या कानावर विश्वास बसेना. पांडू परत आला, तो सुद्धा सोबत नवीन बायकोसह. मला खूप आनंद झाला. कधी एकदा पांडूला पाहतो असे झाले. दुसऱ्या दिवशी मी नंदू केमिस्टकडे बांध्याला गेलो आणि दोघे पांडूच्या गावी म्हणजे घरी पोहोचलो. घर उघडे होते. 2 वर्षापूर्वी मी आणि नंदू कुलूप पाहून गेलो होतो आणि पुन्हा पांडू दिसेल अशी आम्हाला आशा नव्हती. पण आता पांडूचे घर चक्क उघडे होते. आम्ही आत गेलो. आम्ही येणार याची पांडूला कल्पना नव्हती. पांडू पाठीमागच्या बागेत होता. कोयता घेऊन झाडावर आलेल्या वेली तोडत होता आणि सोबत त्याची पत्नी पण दुसऱ्या झाडाला ते अळी काढत होती. एवढे सुंदर दृश्य आहे. हेच तर पांडूला हवं होतं. त्याला साथ देणारी सहचारिणी हवी होती. आमच्याकडे दोघांचेही लक्ष नव्हते. दोघे एकमेकांशी बोलत बोलत काम करत होते. मी मुद्दाम खाकरलो तेव्हा पांडूचं आमच्याकडे लक्ष गेलं. पांडू खुश झाला. आम्हाला पाहू धावत आला आणि मला मिठी मार, मग नंदूला मिठी मार. माझ्या डोळ्यातील आनंदाश्रू त्याच्या आनंदाश्रूमध्ये मिसळत होते. माझ्या खांद्यावर डोकं ठेवून त्याने आनंदाश्रू मोकळे केले. आम्हाला पाहून त्याची पत्नी आधीच घरात गेली. आम्ही तिघे एकमेकाला धरून घरात आलो. तोपर्यंत पांडूच्या बायकोने पाणी आणि गुळाचा खडा समोर ठेवला देखील. माझ्या नजरेतील समाधान पांडूने पाहिले आणि तो बोलू लागला. अवी, 2 वर्षापूर्वी माझी परिस्थिती काय होती तू जाणतोस. मी आत्महत्या करण्याच्या विचारात होतो. ती करण्यासाठी शेगावला जाऊन गजानन महाराजांचे दर्शन घ्यावे, पहिले आणि शेवटचे म्हणून थोडे थोडे चालत, थोडी बसने शेगावला पोहोचलो. कारण मी महाराजांचा भक्त आहे. त्यांना माझे दुःख सांगावे आणि मग आयुष्य संपवावे असा विचार केला. शेगावला मी धर्मशाळेत राहिलो. रोज स्वामींचे दर्शन घेत होते. हळूहळू तिथे असलेल्या सेवेकरी मंडळींची माझी ओळख झाली. माझ्या मनात विचार आला, मला इथे सेवेकऱ्याचे काम मिळेल काय? म्हणजे महाराजांची सेवा झाली आणि माझ्या मनाला पण शांती मिळेल. मी काही सेवेकरी मंडळींना माझी इच्छा सांगितली. त्यांनी त्यांच्या मुख्य सेवेकरी माणसांकडे नेले. त्यांनी सांगितलं, इथे सेवा द्यायला लागते, त्याचा मोबदला मिळत नाही. सलग 15 दिवस सेवा दिल्यावर मध्ये काही दिवस विश्रांती, पुन्हा सेवा. मी तयार होतो, पण एका सेवेकरी ग्रुपमधून मी मंदिर परिसरात सेवा द्यायला लागलो. तिथे अनेकांच्या ओळखी झाल्या. त्यातील महादेव बाबा मला फार जवळचे झाले. त्यांच्यासोबत मी भाकर तुकडा खायचो. माझ्याबद्दल त्यांनी विचारले तेव्हा मी त्यांना माझे सगळं सांगितले. त्यांचं म्हणणं असायचं, त्या गजानन बाबावर विश्वास ठेव, तुझं भलं होईल. त्या बाबावर विश्वास ठेव. आमची सेवेकरीची मुदत संपली. माझे सगळे साथीदार त्यांच्या घरी जायला निघाले. मी कुठे जाणार? महादेव काका मला म्हणाले, पोरा, माझ्या बरोबर माझ्या गावाकडे चल. काय असेल तो भाकरी तुकडा खाऊ आणि 15 दिवसांनी परत येऊ गजानन बाबाच्या सेवेला.
मी त्यांच्याबरोबर त्यांच्या गावी गेलो. 3 खोल्यांचं मातीचं घर होतं. 2 दुभत्या म्हशी होत्या त्यांच्या. 10 गुंठ्याचं रान भोवती, पण पाऊस पडत नसल्याने दुष्काळी भाग. त्यांची प्रेमळ म्हातारी आणि 1 लेक त्यांच्या घरी. त्यांची लेक सकाळपासून कामाला म्हशीचं शेण काढायची, मग दूध काढायची, रानातून म्हशींना चारा शोधून आणायची. पण ती गप्प गप्प दिसायची. घरातले जेवण भांडी कुंडीसारखं तीच करायची. 2 नोकरा बायको मात्र तिच्याकडे बघून डोळं पुसायची. एकदा म्हातारी मला म्हणाली, पांडुबा, या लेकीचं कसं व्हायचं याची चिंता वाटते रे बाबा. तो गजानन बाबा तरी काहीतरी इलाज करेल माझ्यासाठी. मी म्हटलं, काय झालं? अरे बाबा, ही माझी तरणी पोर यवतमाळच्या नागोजी पाटलाला दिली. पण 2 साल पाऊस पडला नाही, पाणी नाही, कर्ज झालं त्याच्या डोसक्यावर आणि त्यानं इश खाऊन जीव दिला की. अरे, मी म्हटलो, फार वाईट जीव दिला. आमच्या कोकणात पाऊस भरपूर, त्यामुळे कोणी आत्महत्या करत नाही बघा. होय बाबा, खरं आहे. पुरीला घेऊन आलो आम्ही. एवढी तरणी पोर कशी दिस काढेल? मी म्हटलं, महाराजांवर विश्वास ठेव, ते काळजी घेतील तिची. होय बाबा, महाराज हाईत माग, म्हणून बघू काय होतंय ते. मग माझ्या लक्षात आलं, 2 म्हाताऱ्यांचे काहीतरी हळूहळू बोलणं सुरू होतं. एक दिवस म्हातारी आणि म्हातारे माझ्याजवळ बसले. मला म्हातारी म्हणाली, पांडबा, तुझ्या लग्नाचा बी खेळ खंडोबा झालाय म्हणे. तू बी जीव द्यायला गेला होता म्हणे. मी मान हलवली. असं जीव देऊ नये बाबा. माणसाला जीव लई पुण्याने मिळतो. तू असं करीना. बघ बघ, जबरदस्ती नाही तुझ्यावर बाबा. आमच्या लेकीबरोबर पाटका लावत नाहीस. मी ओरडलो, काय? आता म्हातारे बोलू लागले, लई दिवसापासून मनात होतं बाबा. गजानन बाबांनी जणू तुला पाठवलं, म्हणून तुला असलं बोलावून घेतला. माझी पोरगी तुला सुखात ठेव, विचार कर बाबा. आणि अव्या नंदू, माझं माझ्या कानावर विश्वास बसेना. मी स्वामींना हात जोडले. स्वामी, स्वामी, तुम्ही चमत्कार घडवता आहात माझ्या आयुष्यात. मग 2 दिवसांनी आमचं त्यांच्या गावातील गजानन महाराजांच्या देवळात लग्न झालं. मी पुढे गेलो आणि पांडूला मिठी मारली. शेवटी पांडूला त्याची घरवाले मिळाली होती. तोपर्यंत जेवण तयार आहे, पानावर बसा, असा हातून निरोप आला. आणि मी, नंदू आणि पांडू केळीच्या पानावर वाढलेला भात, आमटी, केळफुलाची भाजी, लोणचं असं जेवण आनंदाने जेवलो. मग पांडूला समाधान आणि सुख मिळाले. त्या दोघांनी मिळून बागेत सुपारी झाडे लावली, काजू कलमे लावली, शेती केली. 2 वर्षानंतर मी बायकोला घेऊन आणि नंदू त्याच्या बायकोला घेऊन पांडूच्या बाळाच्या बारशाला जाऊन आलो. आता पांडू मजेत, सुखात, आनंदात. श्रोते हो, आजपर्यंत 60 पेक्षा जास्त कथा तुम्ही माझ्या YouTube चॅनलवर ऐकल्यात. काहींना तुम्ही मोठा प्रतिसाद दिलात. मला आपणाला विनंती करायची आहे, तुम्हाला कुठच्या विषयावर माझ्याकडून कथा ऐकायला आवडतील ते कृपया माझ्या कमेंट बॉक्समध्ये अवश्य द्या. तुमच्या कमेंट्सप्रमाणे मी विचार करीन आणि त्या विषयावर मी त्या कथा या चॅनलवर वाचण्याचा प्रयत्न करेन. ज्याने कोणी माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल त्यांना माझी अजूनही विनंती, कृपया हे चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा आणि सोबत चॅनलला लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा. धन्यवाद.